नमस्कार मित्रांनो, आज आपण सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकल चित्रपटगृह या शृंखलेत नाशिक येथील हेमलता टॉकीज या संदर्भात जाणून घेणार आहोत। सन 1965च्या कालावधीत नीलकमल या मनोज कुमार, राजकुमार, वहीदा रहमान अभिनीत चित्रपटाने या चित्रपटगृहाचा शुभारंभ झाला होता। त्यानंतर हे चित्रपटगृह म्हणजे घर कुटुंब परिवारासाठी मनोरंजनाचे एक साधन झाले होते। त्या काळात मराठी चित्रपटांचे हे जुनं माहेरघर असेच ओळखले जात असत। एकाहून एक सरस दर्जेदार मराठी चित्रपट या चित्रपटगृहात सातत्याने प्रदर्शित होत असत। सन 1975 मध्ये शोले या चित्रपटाच्या न भूतो न भविष्यतो यश मिळवलेला जीपी सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले या चित्रपटाच्या बरोबरीने या चित्रपटगृहात जय संतोषी माँ हा एक धार्मिक चित्रपट प्रदर्शित झाला होता। मित्रांनो, त्या काळी या चित्रपटाने महिला वर्गात अमाप पसंती मिळवली होती। लोकांच्या मनातील भावनेला हात घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता। त्या काळी या चित्रपटाने याच थिएटरमध्ये सिल्वर जुबिली म्हणजेच रजत जयंती महोत्सव सादर केला होता। त्यानंतर अनेक मराठी चित्रपट तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आंधळा मारतो डोळा असे अनेक दादा कोंडके यांचे द्व्यर्थी विनोद असलेले चित्रपट या चित्रपटगृहात गाजले होते। त्याचबरोबर सोशिक माहेर वाशिन सासूर वाशिन हा चित्रपट या चित्रपट दुनिया करी सलाम, हेच माझं माहेर असे अनेक चित्रपट या चित्रपटगृहात अमाप यश मिळवून गेले। त्या काळात मराठी चित्रपटगृहांचे आणि रसिक प्रेक्षकांचं हे थिएटर म्हणजे एक पर्वणीच म्हणायला हवी। सुमारे 900-950 आसन क्षमता असलेले हे चित्रपटगृह त्या काळात प्रेक्षकांना फारच आकर्षित करून जात असत। त्यानंतर हे चित्रपटगृह काही काळ बंद पडले होते, परंतु सन 2004 मध्ये या चित्रपटगृहाने परत नव्याने कात टाकली। आपण पाहतच आहोत समोर या चित्रपटगृहाचे
केलेले एक्सटेरियर डेकोरेशन, त्यामुळे हे चित्रपटगृह म्हणजे जणू काय मल्टिप्लेक्स थिएटर आहे असाच सर्वसामान्य प्रेक्षकांचा समज होत असतो. त्यानंतर काही चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित झाले, परंतु प्रेक्षकांची ओसरणारी संख्या पाहता या चित्रपटगृहाचा एक प्रकारची अवकाळा येऊ लागली होती. त्यानंतर हे थिएटर कायमचेच कुलूपबंद झाले. तत्पूर्वी कसेबसे तग धरून हे थिएटर्स चालू असले तरी त्यात म्हणावं तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद नव्हता. आज हे थिएटर जणू एक स्मशान शांतता असलेला परिसर बनलेला आहे. कोणी एका काळी या चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची अमाप गर्दी दिसून येत असे, पण आज मल्टिप्लेक्स थिएटर्स म्हणा किंवा OTT असे अनेक करमणुकीचे साधन मोबाईलवर उपलब्ध असल्याने प्रेक्षकांनी जणू काही एकल चित्रपटगृह म्हणजे सिंगल स्क्रीन थिएटर्सकडे पाठ फिरवली आहे. आजची ही परिस्थिती पाहता असे वाटते की शासनाने या चित्रपटगृहांच्या जागेचा वापर विविध कार्यक्रमासाठी अथवा अनेक चांगल्या गोष्टीसाठी करता येऊ शकतो, पण बरेच कालबाह्य ठरलेले कायदे आणि शासनाच्या चाचकाठी पाहता ही गोष्ट कधी व कशी साध्य होऊ शकेल हेच पाहणे गरजेचे आहे. आज आपण पाहतोय थिएटर्सच्या शटरला कुलूप लागले आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय शांत आणि भयावह दिसून येत आहे. या थिएटरच्या आवारात प्रवेश करताच येथे ग्रेगरी पॅक, देव आनंद, सुरैया, नूरजहाँ यांची तस्वीरी दिसत